आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. शिर्डी शहरात मनसे प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाला शिर्डी शहरासह राहता कोपरगाव आणि अकोले तालुक्यात उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन रायगडाच्या पायथ्याशी स्वतः सदस्य नोंदणीचा फॉर्म भरत या राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ केलाय. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी, तालुका स्तरावरती तसेच वाड्या वस्त्यांवर हे अभियान मोठ्या जोमानं सुरू झालं. अनेकांनी ऑनलाईन तर अनेकांनी ऑफलाईन पद्धतीनं सदस्य नोंदणी करून पक्षाशी जोडले जाण्याचा उत्साह दाखवला. राहता शिर्डी, कोपरगाव आणि अकोले तालुक्यात जिल्हाध्यक्ष राजेश लुटे यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी हे अभियान प्रभावीपणे राबवण्यात आलं. कोपरगाव येथे शहराध्यक्ष सतीश काकडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. शिर्डी शहरात जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, तालुकाध्यक्ष गणेश जाधव, शहराध्यक्ष लक्ष्मण कोतकर, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष प्रशांत वागचौरे यांच्यासह भाऊसाहेब सोनवणे, विकी बेंद्रे, अभिषेक पोपटघळ, त्याचबरोबर चेतन झिंजाड, गौरव भालेराव, ऋषी धिबर, साई कुमावत, रवींद्र कुसळकर, प्रवीण असने, दत्ता खोसे आणि राहुल फुंदे यांनी कार्यकर्त्यांसह मोठ्या उत्साहात हे अभियान राबवलंय. या अभियानाला मनसेचे राज्य उपाध्यक्ष रावसाहेब कदम यांनी भेट देऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोलाचं मार्गदर्शन केलंय. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक वाढल्याचं दिसून आलं. हे सदस्य नोंदणी अभियान शिर्डीत 11 तारखेपर्यंत सुरू राहणार असून पुंतांबा, बाबळेश्वर, सावळी विहीर आणि राहता येथेही हे अभियान सुरू असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेश लुटे यांनी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी शिवरायांचे रायगड या ठिकाणी दर्शन घेतले आणि रायगडाच्या पायथ्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्राथमिक सदस्य अभियान महाराष्ट्रभर राबवलं. त्यानंतर महाराष्ट्रात खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मिळाला. बऱ्याच लोकांनी सदस्य नोंदणी करून घेतली. महाराष्ट्रभर हे अभियान खूप जोरात चालू आहे. खेडोपाडी, वाड्या वस्त्यांवर हे अभियान चालू आहे आणि अनेक लोक हे ऑनलाईन फॉर्म भरतात आहे, कोणी ऑफलाईन फॉर्म भरतात आहे. आम्ही ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहता तालुक्याच्या प्रत्येक गावोगावी हे अभियान राबवत आहोत. या ठिकाणी शिर्डी शहराध्यक्ष लक्ष्मण कोतकर तसेच प्रशांत वागचौरे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष व उपतालुकाध्यक्ष, तसेच अभिजित पोपळघट, रवी कुसळकर, त्याच्यानंतर जे तालुका अध्यक्ष आहे गणेश जाधव हे आणि झिंजाळ, दत्तात्रय खोसे हे सर्व पदाधिकारी चांगल्या पद्धतीने हे अभियान या ठिकाणी राबवत आहेत. आता आम्ही दररोज प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये हे अभियान राबवणार आहे. आता उद्या पुंतांबा या ठिकाणी, त्यानंतर सावळीवीर या ठिकाणी प्रवीण आसने, किरण पगारे हे जे पदाधिकारी आहे, अभिजित पोपळघट हे सर्व मिळून त्या ठिकाणी अभियान राबवणार आहेत. त्यानंतर बाबळेश्वर या ठिकाणी उपतालुका अध्यक्ष विकी बेंद्रे हे त्या ठिकाणी मोठं अभियान राबवणार आहे. आणि तालुक्यात राहत्या या शहरामध्ये विजय मोगले जे शहराध्यक्ष आहेत हे त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी भव्य दिव्य असं अभियान ते राबवणार आहेत. तर हे चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि ज्या लोकांना जर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही तर त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचावे. आमच्या पदाधिकाऱ्यांचे नंबर घ्यावे आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करावा. ऑनलाईन पण लिंक आहे आणि ऑफलाईन पण आम्ही त्यांना फॉर्म प्रोव्हाइड करू. त्यानंतर त्यांना ID कार्ड दिलं जाईल. त्या ID कार्डच्या त्याचा असा फायदा राहील की महाराष्ट्रात ते कुठेही गेले आणि त्यांना कुठं काही अडचण निर्माण झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात ते गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी मदत मिळून गेली जाईल आणि हा त्याचा बेनिफिट राहील. महाराष्ट्र सैनिक हे रात्री अपरात्री कार्यकर्त्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी धावत असतात. याचा चांगला अनुभव आमच्या तालुक्यातील व आमच्या अहिल्यानगर उत्तर जिल्ह्यात लोकांना आलेला आहे. आणि मी आता आवाहन करतो की लोकांनी उत्स्फूर्तपणे परत एकदा अभियानामध्ये सहभागी व्हावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार सदस्य नोंदणी आजपासून आम्ही चालू करतोय. शिर्डी शहर, सावळी म्हणजे राहता तालुक्यात पूर्ण सर्व इकडे आम्ही सदस्य नोंदणी करत आहे. तर या सदस्य नोंदणीला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेशजी लुटे व
व तालुका अध्यक्ष गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. तरी शिर्डी येथे जास्तीत जास्त आम्ही सदस्य नोंदणीकरण पक्षाला इथं मजबूत काम करणार आहे. तरी प्रत्येक ठिकाणी आमची शाखा राहणार आहे. सावळीमध्ये पण आम्ही प्रत्येक ठिकाणी शाखा टाकत आहे. तर शिर्डी शहरात वेगवेगळ्या भागामध्ये जेवढे वार्ड आहे त्या वार्डामध्ये आमच्या शाखा या आता हळूहळू चालू होणार आहे. मनसे ही पूर्णतः कंपोज झालेली दिसत होती लोकांना, पण आज तुम्हाला दिसेल सदस्य नोंदणीनंतर आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आहे. या प्रतिसादाबरोबरच आम्ही शिर्डी शहरात मजबूत काम करणार आहे व इथून आम्ही नगरसेवक पंचायत समितीला इलेक्शन लढवणारे जे काही कोणी आमचे उमेदवार असेल त्यांच्यासाठी मोठं काम करण्याचं काम आम्ही करणार आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण शिर्डी शहराच्या वतीने सदस्य नोंदणीला सुरुवात केलेली आहे. शिर्डी शहराचे शहर अध्यक्ष लक्ष्मण कोतकर तसेच शिर्डीचे विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष प्रशांत वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली व आमचे जिल्हा अध्यक्ष राजेश लुटे, तालुका अध्यक्ष व सर्व पदाधिकारी इथं या शिर्डी शहराचे सदस्य नोंदणीला उपस्थित आहे. सगळ्यात महत्त्वाचं राजसाहेबांनी त्या दिवशी सभेत सांगितल्याप्रमाणे गुढीपाडव्याच्या की महाराष्ट्र हा तरुणांच्या हातात गेला पाहिजे. BJPने ज्यावेळेस नरेंद्र मोदींनी तरुणांना साथ घातली व ज्या प्रकारे तरुणांनी जसं देश त्यांच्या ताब्यात दिला व पुढं काय आपल्याला दिसतंय तर या गोष्टी होता कामा नये म्हणून राजसाहेबांनी सांगितलेलं जे विजन आहे त्या अनुषंगाने आम्ही सदस्य नोंदणीस प्रारंभ केलेला आहे व उत्स्फूर्त असा प्रतिसाद शिर्डी शहरातून भेटत आहे. आज शिर्डी शहराच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य नोंदणीला सुरुवात केलेली आहे. तरुणांचा असा भरघोस प्रतिसाद भेटत आहे. शिर्डी शहरामध्ये शिर्डी शहर अध्यक्ष लक्ष्मण कोतकर, प्रशांत वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली सदस्य नोंदणी हे जोरात चालू आहे. मी तालुका अध्यक्ष या नात्याने व आमचे जिल्हा अध्यक्ष राजेश लुटे यांच्या सहकार्याने जे मनसेची सदस्य नोंदणी चालू आहे त्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द. आवाज जनतेसाठी राहुल फुंदे, शिर्डी.